चरणासी अर्पितो जन्म ही गाया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती प्रस्तुत प्राप्त झाली प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी वारकरी संप्रदायाचे गडद आणि जोडणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाची भूमिका महाराज म्हणतात की एक आपला करा त्याच्या व्यतिरिक्त जीवाला सुख मिळणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त जीवाला सुख मिळणार नाही. तुम्हाला आजपर्यंत आयुष्य सुखाचा अपेक्षेमध्ये निघून गेलं, परंतु मनुष्याला मात्र सुख नावाची गोष्ट मिळाली नाही. आणि आजच्या अभंगात तुकोबाबा यांनी फक्त सुखाचा फक्त सांगितलं आहे. तुम्हाला माहिती आहे की देव असतो, देव प्रत्येकाच्या हृदयात असतो. हरिपाठामध्ये दोन प्रमाणे आले आहेत. एका हरि आत्मा जीव शिव समान वाया तू दुर्गा मन घरी मना किंवा सर्व गटी राम देह देई एक सूर्य प्रकाश सहस्र रश्मी विठ्ठल विठ्ठल. देव हृदयात आहे हे भगवंत अर्जुनाला जेव्हा सांगतात की अर्जुना मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. हरिपाठ सांगतो मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. ज्ञानेश्वरी सांगते की मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. जैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांता सिकामू विषयावरी. तुकोबांनी का सांगितलं की एक आपलं करा, त्याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. जसं भगवंत परमात्मा म्हणतात की अर्जुना मी प्रत्येकाच्या हृदयात आहे, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. तुकोबा का म्हणतात की एक देव आपल्याला करा, याचं उत्तर आज आपल्याला सांगायचं आहे. त्याआधी थोडं भजन करावे. त्याचं उत्तर असं आहे. नाथबाबा भागवतात वर्णन करतात एक माऊली नंदी घालून यायची. ती कीर्तनाला नंदी घालून आल्यानंतर जेवेपर्यंत तिची नंदी होती, नंतर ती घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने नंदी काढली आणि गळ्यातल्या पोथीला अडकवली. गळ्यातल्या पोथीला नंदी होती. रात्रभर तिला विसर पडला आणि मग सकाळी उठल्यावर मिश्री घासायच्या टायमिंगला तशी रोज नंदी डुलायची, पण आज मात्र नंदी डुलेना. मग तिला वाटलं की आपली नंदी हरवली आहे. मी त्या गाणं सांगत आहे, येथे एखादी चूक असेल तर मला माफ करा. त्या गाणं कीर्तन मंडपात आली. कीर्तन मंडपात आल्यानंतर गायक मंडळींना विचारलं, ऐका एका रात्री मी कीर्तनाला आले होते, जेवेपर्यंत माझी नंदी होती, परंतु नंतर माझी नंदी हरवली आहे. तुम्हाला माझी नंदी सापडली का? गंगू म्हणाली तुम्हाला माझी नंदी सापडली का? ते म्हणाले माऊली तुझी नंदी आम्हाला माहित नाही किंवा सापडली नाही. तिची नंदी सापडली नाही. नंतर ती टाळकऱ्यांपाशी गेली. त्यांना विचारलं माझी नंदी सापडली का? तिला जे जे भेटायचे ती त्यांना विचारायची की माझी नंदी सापडली का? ती ज्याला विचारायची ती म्हणायची माझी नंदी सापडली का? ते म्हणायचे माऊली तुझी नंदी आम्हाला सापडली नाही. नंतर गंगू असंच रस्त्याने जात असताना तिला एक म्हातारी भेटली. म्हातारी भेटल्यानंतर तिनं त्या म्हातारीने तिला विचारलं गंगू काय म्हणतेस? तिनं सांगितलं आत्या मी काल एका कीर्तनाला गेले होते आणि तिथे माझी नंदी हरवली आहे. तुम्ही जर माझी नंदी सापडून देताल का? म्हातारी
पाणी सुटलं. म्हातारी